पावसाचे दिवस जवळ येऊन सुद्धा पाणंद रस्ते पूर्ण झाले नसल्याने अखेर लोकविकास संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात आंदोलन छेडण्यात आलं। यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी झोपा काढणं आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या पाहूया हा वृत्तांत। चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्ते तयार झाले पाहिजे या मागणीसाठी लोकविकास संघटनेच्या वतीने आम्ही वारंवार शासन आणि प्रशासनासोबत निवेदनं, मोर्चे, भेटी घेतलेल्या होत्या। परंतु आता पावसाळा सुरू व्हायला जवळपास 8 ते 10 दिवस असताना सुद्धा चांदूर बाजार तालुक्यातील एकाही पाणंद रस्त्याच्या कामाला शासन प्रशासनाच्या इकडून सुरुवात झाली नाही। म्हणून आज चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे आम्ही सर्व लोकविकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्याकरता, या महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरता झोपा काढो आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे देण्यासाठी हे आंदोलन केलेले आहे। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याला जर सुरुवात झाली नाही तर याहीपेक्षा उग्र आंदोलन करू आणि त्या पाणंद रस्त्यावर सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही आत्मघाती आंदोलन करू आणि या सरकारचा निषेध करू। या सर्व गोष्टीसाठी आज चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या दालनासमोर, तहसीलदार यांच्या दालनासमोर आम्ही आमच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने एक छोटेखानी झोपा काढाव आंदोलन या शासनाच्या विरोधात आयोजित केले होते आणि शासनाला इशाराही देण्याचा यामागचा हेतू आहे की येणाऱ्या काही दिवसात जर शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याला सुरुवात झाली नाही तर शासनाला व प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील। अचलपूर मतदारसंघात आता 2 आमदार असल्यामुळे त्या दोन्ही आमदार महोदयांना आम्हाला नम्र विनंती करायची आहे की आपण तातडीने या कामाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्ते करून शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या होणाऱ्या नुकसानीला आळा घालावा आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाचवावे याकरता आजचे हे आंदोलन होते। आंदोलनाचं मागचा हेतू सरकारचे लक्ष वेधणे असून सरकारने यावर तातडीने लक्ष द्यावं हे आमचं या मागणी आहे। धन्यवाद।